शकते काय? नाही. मासळी ही पाण्याशिवाय वाचू शकते काय? नाही. जैसे फळा विन वृक्ष जानकी जैसे आजा कंठीचे स्तन ती गंगे माझी नाही जीवन ते व्यर्थची. जसं गंगा किती मोठी आहे पण त्याच्यामध्ये पाणीच नाही, गंगेला काय अर्थ आहे काय? झाड फळाचं एखादं उंच आकाशाला गेलं तरी पण त्या झाडाला फळ नाही, त्याला काही किंमत आहे का? नाही. तसं छत्रपती संभाजी महाराज तुम्हा आम्हाला मावळ्याला सांगायला लागले तर बुद्धभूषणम या ग्रंथामधला हा श्लोक आहे की माझ्या मावळ्यानो, राष्ट्र जर जागवायचा असेल, देश जागवायचा असेल, आपला समाज जागवायचा असेल, आपल्या पाठीमागे जे मोगल लागलेत, आदिलशाही लागली, बादशाही लागली, कुतुबशाही लागली, गोळकोंड्याची मीनाशाही लागली, या ठिकाणी गोळकोंड्याची कुतुबशाही, हे जे शाळा लागल्या डच, पोर्तुगीज, इटालियन, फ्रेंच, सगळे जे राजकीय परदेशातले राज्य लोक आले आणि हे लोक आपल्याला या ठिकाणी आपल्या आया बहिणीवर, मुलीवर, 12 मावळांच्या सर्व जनजातीच्या 18 पगड जात, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार सर्वांना हे त्रास द्यायला लागले, अत्याचार अन्याय जुलूम करायला लागले. तसं राष्ट्रामध्ये काय जागवलं पाहिजे? धर्म. धर्म धर्म बोलती परी धर्म नाना जगी वाढती. धर्म तो वेगळाची आस्ती तो धर्म मूळ जाणे. धर्म अनेक धर्म आहेत. जैन धर्म आहे, शीख धर्म आहे, हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ईसाई धर्म आहे, ज्यू धर्म आहे. अनेक जगामध्ये 48 धर्म आहेत. परंतु हे धर्म नव्हे. हा धर्म म्हणजे मानवी जीवनाचा मनुष्य धर्म आहे. जोपर्यंत माणसाला मनुष्य धर्मच कळत नसेल, मनुष्य धर्म केव्हा कळत? एखाद्या मानवानं दुसऱ्या प्राण्यावर माया केली, दया केली, शांती केली, परोपकार केला तर तिथं धर्म जागवला जातो. पण इथं धर्म होता का त्या काळात 16व्या शतकात? नाही. म्हणून या ठिकाणी 1689ला छत्रपती संभाजी महाराजांची या ठिकाणी हत्या केली. म्हणून संभाजी महाराज बुद्धभूषणम या ग्रंथामध्ये लिहून ठेवतात की बाबा मानवानो, माझ्या मावळ्यांनो, माझ्या मावळ्यानो, तुम्हाला एक सांगालो, तुम्हाला जर या ठिकाणी आपला राष्ट्र जगवायचा असेल तर आपला धर्म जागवला पाहिजे. मग तो धर्म कोणता आहे? साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पायचे आपल्याला. जर खरा धर्म जर आपल्याला म्हणायचा असेल तर आपल्या राज्याने शिकवण दिली. आपल्या मावळ्यांना काय शिकवण दिली? माझ्या मावळ्यांनो म्हणतात या ठिकाणी आया बहिणींना सांगितलं, खरा धर्म जगवायचा असेल तर आपल्याला आया बहिणीवर जे बलात्कार होतात, आपले मंदिरं पाडतात, आपले अनाथाई हत्या करतात, मूर्ती या ठिकाणी फोडायला लागले अफजल खानासारखे लोक, हे जे जुलमी सत्ता गाजवायला लागलेले आहेत, विनाकारण शेत सारा जमा करतात, नवे नवे तर तुमच्या कार्यक्रमामध्ये येऊन विक्षेप निर्माण करतात आणि धर्माच्या जागी अधर्म माजवतात लोक. म्हणून धर्म टिकवायचा असेल तर छत्रपती महाराजांनी सांगितलं, संभाजी महाराजांनी, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदा अभ्युत्थानम तदात्मशं सृजम. जर धर्म टिकवायचा असेल तर छत्रपतीच्या रूपानं आपल्या राष्ट्रामध्ये या ठिकाणी यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, त्या भारत मातेच्या जमिनीला ग्लानी लागली, संकष्ट आलेले आहेत, त्या काळामध्ये छत्रपतीच्या नावाने रूपाने आपल्या राष्ट्रामध्ये असे राजे उदयाला येतात आणि ते तुम्हा आम्हाला शिकवण सांगतात. मावळ्यानो, या ठिकाणी तुम्हाला धर्म जागवायचा असेल, छत्रपतीने अफजल खानाच्या सैन्यात जाऊन एका दिवसात 10,000 त्यांचे सैन्य मारलं. नवे नवे तर झबुईसा नावाची औरंगजेबाची मुलगी, झितुनिसा, हे 2 मुली, झबुईसा नावाची ही मुलगी, त्यांच्यावरती मी लग्न करतो म्हणून तयार झाली, पण मी माझा धर्म सोडणार नाही म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. मला माझा सर्वात श्रेष्ठ असेल तर माझा सर्वात श्रेष्ठ हे माझा धर्म आहे. मी माझा धर्म या ठिकाणी सोडून तुमच्यात येणार नाही.
काय व्हायचं ते माझ्या जीवाचं होऊ द्या असं म्हणत असताना तुम्ही आम्हाला उपदेश करतात. येणाऱ्या भारत मातेच्या कुशीमध्ये जन्मलेले माझे मावळे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेले माझे मावळे, हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये जन्मलेले माझे मावळे, या जन्मलेल्या मावळ्यांना उपदेश करतात छत्रपती संभाजी महाराज. माझ्या मावळ्यांनो, तुम्हाला राष्ट्र जागवायचं असेल, राष्ट्रावर दुरितांचे तिमिर जावो. जे दुरित लोक आहेत त्यांचा अत्याचार जर घालवायचा असेल तर धर्म टिकवला पाहिजे. आपला सगळ्यात महत्वाचा उपदेश कोणता आहे? धर्म आहे. राष्ट्र जागवायचं असेल तर धर्म आहे, आणि हे देह झिजवायचं असेल, जागवायचं असेल तर हे प्राण पाहिजे. प्राण गेल्यावर तुम्हाला नेऊन फुकतात महाराज, फुकतात की नाही? मेलं रे म्हणतात. आता याचं मड काय करा, स्मशानभूमीमध्ये न्यान फुका. जसं प्राण हा आपला जेवढा प्रिय आहे, शरीर चालवण्यासाठी आत्मा प्रिय आहे, जीव आपला प्रिय आहे, तेवढाच राष्ट्र चालवायला तुम्हाला धर्म हे गरजेचं आहे. धर्म टिकवणं हे गरजेचं आहे. म्हणून धर्म टिकवा. जसं आपल्या हृदयामध्ये प्राणाची जेवढी आपल्याला आवड आहे, नितांत गरज आहे, तेवढी गरज आपल्या राष्ट्राला धर्माची गरज आहे. आणि ज्या माझ्या मावळ्यांनी धर्म टिकवला ते तोपर्यंत आमचं हे राष्ट्र या ठिकाणी सुरक्षित राहील. आमच्या आया बहिणी सुरक्षित राहतील. आया बहिणीची इज्जत आमची वेशीला टांगलेली, हे वेशीला टांगलेली इज्जत आमची या ठिकाणी निमूटपणाने शांतपणा राहणार नाही तोपर्यंत तुम्ही शांतपणाने राहायचं नाही. येणाऱ्या बादशाहांना, सर्व लोकांना, या बाहेर देशातून आलेल्या सर्व गनिमांना तुम्हाला या ठिकाणी तोंड द्यायचं आणि आपला धर्म टिकवायचं. म्हणून तुम्हाला सांगतात बापा, राष्ट्रात धर्म जणू हा शरीरात प्राण. शरीरात जसा जेवढा प्रिय प्राण आहे तेवढा तुम्हाला राष्ट्रामध्ये तुमचा प्राण हे प्रिय धर्म आहे. म्हणून आम्हाला धर्म टिकवायचे. आणि पुढे सांगायला लागले, ही निर्मू हिंदू हृदयी अति तीव्र जाण. ही निर्मू म्हणजे निर्माण करणे. काय निर्माण करायचं आपल्याला? हिंदू हृदयी अति तीव्र जाण. प्रत्येक दुसऱ्या धर्माचं नाव घेतलं का? नाही. बौद्ध धर्मी म्हणले का? नाही. मुस्लिम नाही, शीख नाही, जैन धर्म नाही, ज्यू धर्म नाही, ईसाई नाही. ईसाई म्हणजे ख्रिश्चन धर्म. यांना सांगला का, उपदेश केला का त्यांनी? नाही. ही निर्मू हिंदू हृदयी अति तीव्र जाण. शब्द काय टाकला? अति टाकला. बरं का? जसं इंग्रजीमध्ये दोन वाक्यांना एक शब्द जोडतो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात मराठीमध्ये. आणि इंग्रजीमध्ये बट म्हणजे परंतु. जसा दोन शब्दाला वाक्य जोडते इथं शब्द काय टाकला? अति तीव्र जाण. माणसाला एवढी जाण असली पाहिजे की अति तीव्र, चाणाक्ष बुद्धीनं. अति तीव्र जाण कोणाला राहते? सिंहावलोकन. सिंह एखाद्या गुफेत बसते आणि येणारी आपली जी शिकारी येते त्याच्याकडं बारीक नजरेनं टिकते. तेवढी आपल्याला अति तीव्र जाण असली पाहिजे माझ्या राज्याविषयी, माझ्या धर्माविषयी, माझ्या राष्ट्राविषयी, माझ्या देशाविषयी, माझ्या या भूमातेविषयी आम्हाला तीव्र जाण असली पाहिजे. कोण्या गनिमाची, कोण्या निजामाची, कोण्या आदिलाशयाची, या ठिकाणी कोणता मोहम्मद गौरी हो, मोहम्मद अलाउद्दीन खिलजी हो, कोणी हो, कोणताही हो, या ठिकाणी निजाम हो, कोणी हो, या ठिकाणी आमच्या मावळ्याला जाण करून द्यायचे. आणि ते जाण काय करायचं? आमच्या हिंदूच्या हृदयामध्ये जाण करायचे. कानामध्ये म्हणलंय काय? नाही. कानातली जाण केलेली विसरते. आज तुम्हाला मी इथं सांगलं, तुमची बॅटरी चार्जिंग केली की तुमची बॅटरी इथून कार्यक्रम संपला की मग संपती बॅटरी. म्हणून तुम्हाला काय करायचं? हे हृदयामध्ये जाण ठेवायची. जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये महाराजाची मूर्ती साठवत नाही तोपर्यंत हा आमचा धर्म टिकवत नाही, हे लक्षात ठेवायचं. बाह्य अंगाचा धर्म टिकवणं वेगळं आणि हृदयातला मानवी जीवनाचा धर्म, मानवाचा धर्म टिकवणं हा वेगळा आहे. जोपर्यंत तुम्हाला हृदयातून तुमचा धर्माविषयी प्रेम, उल्हास, मया, दया, क्षमा या ठिकाणी निर्माण होणार नाही तोपर्यंत बाह्य अंगाचा धर्म काही कामाच नव्हतं. म्हणून हृदयामध्ये कळवळा असू द्या, राजाचा कळवळा असू द्या. एक विंचू चावलं तर आपण डॉक्टराकडे जाता, इंजेक्शन घेता, पेन क्लिअर इंजेक्शन घेता, गोळ्या घेता. पण या ठिकाणी आमच्या राजांना 42 दिवस हाल करून मारलं. मायबाप 42 दिवस मारलेलं आहे. आणि ते मनुस्मृतीच्या नियमानुसार मारलेले.
अण्णाजी हा बैमान होता. अण्णाजी कावजी हा बैमान असणारा, अण्णाजी पंत असणारा. त्यांनी सांगितलं, गणोजी शिर्के सका मेहुणा असणारा, त्यांनी सांगितलं, अण्णाजीने सांगितलं, बापा आमच्या हिंदू धर्मामध्ये असा नियम आहे. तो नियम म्हणजे कोणता आहे की आमच्या हिंदू धर्मामध्ये एकदा छिटका करून मारण्याची पद्धत नाही. तर माणसाला मारायचं असेल, हत्या करायची असेल तर आम्हाला काय करावं लागेल, मनुस्मृतीच्या नियमानं मारावं लागेल. आणि मनुस्मृतीमध्ये असं लिखाण केलं की या ठिकाणी मनुस्मृतीच्या नियमानुसार, त्या ब्राह्मणाच्या नियमानुसार, त्या ब्राह्मणाच्या ग्रंथाच्या नियमानुसार आमच्या राजाला 42 दिवस हाल करून मारलं. एखादं दोडकं छिलावं, एखादं दुधगं शिलावं, दुधग्यावरची साल काढावी तशी साल अंगावरची काढलेली. दात एका दिवशी उपसले, डोळे एका दिवशी उपसले, नाक एका दिवशी खाल्लेलं आहे, हात एका दिवशी इत खंड करून मारले माय बापू. मग हे आमच्या राजाला, आमच्या बापाला या ठिकाणी मारले, याची आपल्याला जाण असली पाहिजे की नाही? जाण असली पाहिजे आम्हाला. आमचा राजा कोण आहे, आमच्यासाठी लढलाय. आज जर आमचा राजा लढला नसला तर आम्ही इथे हे भगव्या टोप्या नाही, आम्हाला हे लुंग्या गुंडाळून यावं लागत होतं. लुंग्या गुंडाळून आम्हाला या ठिकाणी यावं लागत होतं. म्हणून आमच्या बापाचं प्रेम आमच्या मुलावर, आमच्या प्रजेवर किती होतं तेवढंच प्रेम आमच्या बापावर आपलं असलं पाहिजे. म्हणून सांगायला लागले, ही निर्मू हिंदू हृदय याती तीव्र जाण. आम्हाला निर्मू म्हणजे निर्माण करायचंय. काय करायचंय? तीव्र जाण निर्माण करायचे की आमच्या प्रत्येक हिंदूला सांगायचंय, उठा, जागृत व्हा, देश लढ्यासाठी लढा, आपल्या स्वराज्यासाठी लढा. स्वराज्य हे तुमच्या आमच्या हिताचं आहे. स्वराज्य तुमच्या आमच्या बापाचं हे काय या गनिमांचं नाही, या मुस्लिमांच्या राजवटीचं नाही. बाहेर देशातून आलेले लोक आहेत, हे त्यांचं हे राज्य नाही. एका कणाकणामध्ये इथे हिंदूंचं या ठिकाणी अनेक साधू संतांच्या पदस्पर्शन झालेली पावनभूमी आहे. हे तुमची आमची आहे. हे आलेले लोक आपल्यावर अन्याय करून गेलेले आहेत माय बापू. म्हणून आम्हाला प्रत्येकाच्या हृदयामध्ये अशी जाण निर्माण करा की त्याला तुझा हा बाप दाखवून द्या.